आज की साक्षी यही है। मैं उषा ताई के मुंह से ही सुनना चाहूंगी कि क्या हुआ था और प्रभु ने उनके जीवन में क्या काम किया। प्रभु का धन्यवाद हो इस सुंदर गवाही के लिए। इसका एक्सीडेंट हुआ बहुत जन जानते हैं। तो जब एक्सीडेंट हुआ और जब उसको हॉस्पिटल में लेके गए तो डॉक्टर ने कहा कि उन्होंने एक्सरे वगैरह निकाले और बताया कि इसके 2 फ्रैक्चर है। एक रिब्स उसके एक साइड का टूट गया है और जो वेस्ट कमर में भी उसको फ्रैक्चर है। तो उन्होंने कहा कि आपको ऑपरेशन करना पड़ेगा क्योंकि बिना ऑपरेशन के वो मतलब उठ नहीं सकेंगी, चल नहीं सकेंगी, ऐसे उन्होंने कहा। लेकिन सब जन कलीसिया उसके लिए प्रार्थना कर रहे थे। और जब वहाँ पे उसको आईसीयू में रखा गया और रात भर में प्रार्थना कर रही थी। मैंने प्रभु से कहा कि शैतान का काम है हड्डियों को तोड़ना, लेकिन प्रभु मैं आपका धन्यवाद देती कि आप हड्डियों को जोड़ने वाले परमेश्वर हैं। और मैंने प्रभु से प्रार्थना की, मैंने कहा कि चाहे कुछ भी हो जाए लेकिन उसका ऑपरेशन नहीं होगा। इस रीति से मैंने प्रार्थना की और उसको फिर दूसरी जगह पे शिफ्ट किया। और जब दूसरी जगह पे उसको लेके गए तो उन्होंने कहा कि इसकी कंडीशन बहुत क्रिटिकल है, तो इसलिए हम इसको हमारे हॉस्पिटल में नहीं ले सकते। फिर उन्होंने उसको ससुन में ले जाने के लिए कहा और जब वहाँ पे लेके गए और उसका फिर से बहुत सारे टेस्ट किए और वहाँ पे फिर बाकी के डॉक्टर ने भी बताया कि आपका नहीं कि जल्दी से ऑपरेशन करना पड़ेगा क्योंकि उसकी कंडीशन बहुत क्रिटिकल है। और उस समय भी मैं प्रार्थना कर रही थी। मैंने प्रभु से कहा कि प्रभु चाहे कुछ भी रिपोर्ट हो, मैं इस डॉक्टर की रिपोर्ट पे नहीं लेकिन मैं आपके रिपोर्ट पे विश्वास करती हूँ और मुझे पता है कि बिना ऑपरेशन के ही आप उसको ठीक करेंगे। और डॉक्टर मुझे बार बार बोल रहे थे क्योंकि इसके साथ में मैं ही थी और डॉक्टर बोल रहे थे कि आप जल्दी से बताओ क्या करना है क्योंकि उसकी कंडीशन क्रिटिकल है। लेकिन मैंने उनको कुछ रिप्लाई नहीं दिया, लेकिन मैं प्रार्थना कर रही थी। जब प्रार्थना कर रही थी उन्होंने और टेस्ट निकालने के लिए कहा और 12 घंटे के बाद में जब फिर से रिपोर्ट आया, फिर से उन्होंने नहीं कि वो एक्सरे वगैरह सब चेक किया। फिर वो 5-6 डॉक्टर मिलकर वो कुछ तो भी डिस्कस कर रहे थे। मुझे लगा कि और कुछ तो भी यहाँ पे मतलब उसकी कंडीशन और ज़्यादा क्रिटिकल होंगी। लेकिन प्रभु का धन्यवाद हो कि सचमुच में परमेश्वर हमारे शब्दों का मान रखने वाला परमेश्वर है, हमारे प्रार्थना का उत्तर देने वाला परमेश्वर है। और जो उन डॉक्टर ने डिस्कस किया और बताया कि इसको मतलब ऑपरेशन करने की ज़रूरत नहीं, लेकिन सिर्फ उसको बेल्ट लगाओ तो बेल्ट लगाने से वो पूरी रीति से ठीक हो जाएंगे। और सच में परमेश्वर का धन्यवाद हो कि परमेश्वर ने उसको ऑपरेशन नहीं होने दिया और डॉक्टर ने कहा कि सिर्फ 2-3 दिन उसको ऑब्जर्वेशन में रखना पड़ेगा, उसके बाद में आप उसको लेके जाओ। और उसके जो भी एक्सरे निकालते थे तो उसके एक्सरे इतने बड़े बड़े थे और जब मैं देखती थी कि सबके एक्सरे छोटे और इसका एक्सरे बड़े हैं तो मुझे और टेंशन आता था। और लेकिन प्रभु का धन्यवाद हो कि जिसके एक्सरे छोटे थे वो अभी भी एडमिट है और जिसका एक्सरे इतना बड़ा था प्रभु ने उसका डिस्चार्ज दिया। और सचमुच में परमेश्वर ने उसको अद्भुत रीति से और सबकी प्रार्थना का उत्तर है कि परमेश्वर ने उसको जीवन दान दिया। और बहुत सारे पेरेंट्स लोग आके मुझसे बोल रहे थे कि आपका क्रिसमस ऐसे ही गया। मैंने कहा ऐसे नहीं गया, परमेश्वर ने उसका जीवन दान दिया, यही हमारे लिए बहुत बड़ा क्रिसमस का गिफ्ट है। और परमेश्वर ने उसको बिना ऑपरेशन के उसको ठीक किया और आज वो परमेश्वर की उपस्थिति में खड़ी है, इसलिए सारी महिमा मैं प्रभु को देती हूँ। ताई ने बड़ा स्टोरी शॉर्ट में बोला। ताई को एक्चुअली ब्रेन इंजरी भी हुआ था, यहाँ तक उसका हड्डी दिख रहा था। जब ऑपरेशन हुई, जब हॉस्पिटल में लेके गए तो बोल रहे थे कि इंटरनल ब्लीडिंग रहेगा, ब्रेन में इंटरनल ब्लीडिंग रहेगा तो बचने के चांसेस बहुत कम थे। बट वहाँ पर हम लोग क्लेम कर रहे थे कि नहीं प्रभु। और ये एक्सीडेंट पूरा एक गाड़ी वाले ने उनको उड़ाया और पीछे से एम्बुलेंस ने उसको धक्का दिया। एम्बुलेंस जो लोगों को हॉस्पिटल लेके जाता है उसी एम्बुलेंस से उसकी एक्सीडेंट हो गई थी। बट प्रभु की अद्भुत उपस्थिति थी। और जब वो आईसीयू में थे, आईसीयू के बाहर खड़े थे हम लोग और क्लेम कर रहे थे कि नहीं प्रभु ऐसा नहीं होगा, इम्पॉसिबल को प्रभु तो पॉसिबल करेगा। उसको पेट में भी जब हड्डियाँ यहाँ पर टूट गए थे, इंटरनल ब्लीडिंग हो रहा था। डॉक्टर्स हमें बहुत डरा रहे थे कि उनको खून चढ़ाना पड़ेगा, बचेंगे नहीं बचेंगे ये भी नहीं हम बता सकते ऐसा। मगर हम जब परमेश्वर के और देख रहे थे और सब लोगों को हमने ग्रुप पे भी, वुमेन्स ग्रुप पे भी हमने बोला और दादा लोग ने भी आके वहाँ पर प्रार्थना किया और हम सबकी प्रार्थना का उत्तर है आज ग्लोरी हमारे बीच में है। हालेलुया। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते। मी कामाला जाते तिथं, तर त्या ताईच्या बहिणीला म्हणजे मुलगी झाली। मग मी म्हणले ताई
तुमच्या बहिणीची म्हणजे डिलिव्हरी झाली का? तर ते म्हणले हो मुलगी झाली ताई. तर मग ते मुलगी तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मग ते मला सांगत होत्या ताई ती ICUमध्ये आहे, बाळाला प्रॉब्लेम आहे. मग मला असं म्हणजे खूप हे वाटलं. मग मी नंतर काम केलं नाही, काहीच नाही. त्यांच्या एका रूममध्ये गेले आणि गुडघ्यावर येऊन मी प्रार्थना केली. मग नंतर थोड्या वेळानं मग त्या ताईला म्हणले मी, ताई तुमच्यासाठी प्रार्थना करायला लावू का? मग मी सरोज ताईला नंतर थोड्या वेळानं फोन केला आणि मग सरोज ताईनं प्रार्थना केली. मग ते बाळ पण आता घरी आलं, त्याला पण सुट्टी झाली, त्याच्या मम्मीची पण तब्येत चांगली आहे. आणि अजून एक साक्षी आहे माझी, की माझ्या मुलाला बुधवारी ताप आला होता. मग ते सकाळी उठला आणि मग मी त्याला असं पाहिलं, ते गरम लागायला. मग मला वाटलं आता ते उठल्या झोपेतून, त्याच्यामुळे लागत असेल. मग मी तसंच काम ते केलं, कामावर घेऊन गेले त्याला. आणि मग तिथं कामाच्या जागी ते ताई म्हणल्या, म्हणजे ताप आला त्याला, आम्ही आताच बरे झालो बाय म्हणले, याला पण घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. मग मी काहीच नाही म्हणले, होच म्हणले. आणि घरून मी औषध पाजून नेलं होतं घरातलं. आणि नंतर तिकून कामावरून आल्यानं पण त्याला औषध दिलं मी. आणि मग नंतर त्याचं राहिलंच नाही. मी देवावरच विश्वास ठेवला, परमेश्वरा तूच, माझ्याकडे नव्हते बरं पैसे, म्हणून मी म्हणलं देवा आता तूच बरं करणार आहे. 200 रुपये होते, ते माझ्या मुलाच्या बड्डेसाठी मी ठेवले होते. आणि मग आई आली कामावरून 6 वाजता. आईला म्हणलं मला आई मला असं हे होतंय, थंडी त्याला कळत नव्हती ना. तर मग आईनं त्याच्यासाठी आली, आई पाणी पिलं नाही, काहीच नाही, त्याला घेतला आणि प्रार्थना केली. मग आईनं प्रार्थना केली, थोड्या वेळानंच ते म्हणलं मला बरं वाटतंय. मग नंतर मी त्याला गोळी देऊ का म्हणून म्हटले, गोळी आणली होती माझ्या बहिणीनं. पण ते म्हणलं नको मला गोळी, मला बरं वाटतंय. मी देवालाच धन्यवाद देते. आणि अजून एक माझी साक्षी आहे, मी 25 तारखेला सुट्टी घेतली होती ना. तर मग मला वाटलं आता 1 तारखेला तर मला चर्चला यायचं, मग मी सुट्टी कशी घेणार, म्हणून मी म्हणलं आता मी माझ्या बहिणीला बोलली, मी सुट्टी घेणार की मी असं म्हणणार की ताई माझ्या गावावरून कोणतरी आलं माझ्या इथं, मला असंच सांगायचं होतं. पण देवाला धन्यवाद की माझ्या सासूबाई, म्हणजे ताईचं अचानकमध्येच ठरलं, ताईला यायचं नव्हतं आणि आम्हालाही माहीत नव्हतं की ते येणार आहेत म्हणून. मग नंतर ताईनं फोन केला अचानकच बुधवारी. मी गाडीमध्ये बसायलो, संध्याकाळीच माहीत झालं आणि ते आल्या. मग मी देवाला म्हणलं, देवा तू किती चांगलास, तुला धन्यवाद म्हणलं. मी म्हणजे विचारही केला नाही की ते येणार आहेत म्हणून. आणि ते आता आमच्यामध्ये आले कार्यक्रमामध्ये. आणि त्यालाही पण देवाचं एवढं असं पाहायला भेटला ना महिमा, की देवालाच गौरव देते आणि देवालाच धन्यवाद देते. परमेश्वराच्या नावाला खरोखर मी खूप खूप धन्यवाद देते. आणि फक्त देवाचा गौरव आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. देवाला कोटी कोटी धन्यवाद देते की मला आज या ठिकाणी परमेश्वर माझ्या कुटुंबासह मला इथं घेऊन आलेला आहे. माझी सर्वात मोठी महत्त्वाची साक्ष म्हणजे दादालाही माहिती आहे, दादा साताऱ्यामध्ये आले होते तेव्हा मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे म्हणून देवाच्या कृपेने. आणि तिथनं माझी बदली होणार होती आणि मी दादांना म्हणत होते मला बदली नाही पाहिजे, म्हणजे DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारामधनं इस्माईल साहेब मुलं लॉ कॉलेज सातारामध्ये माझी बदली होणार होती, मला नको होती. मग त्यावेळेला सातारामध्येच दादा होते, परंतु मी खूप प्रार्थना केली की मला नाही पाहिजे तिथे. दादा म्हणले शांत हो आणि प्रार्थना कर. मी म्हटलं माझी बदली होणार दादा, तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही मला शांत बसायला सांगताय. दादा म्हटले नाही तू शांत बस आणि प्रार्थना कर. दादाने पण प्रार्थना केली आणि माझी बदली झाली. पण देवाचं डिसिजन एवढं महत्त्वाचं आणि महान असतं, आपल्याला माहीतच नसतं ते. आणि मी जॉईन झाले लॉ कॉलेजमध्ये आणि आत्ता म्हणजे मला वाटतं ऑगस्टमध्ये परत, मी अगोदर 10 वर्ष तिथंच होते. आणि देवाला खूप गौरव. आणि आत्ता मी मागेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं हे आहे. आणि त्यामध्ये म्हणजे मी अगोदर DG कॉलेजमध्ये असताना कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS स्टडी सेंटरची कोऑर्डिनेटर पण होते. आणि नंतर इकडं बदली झाल्यानंतर बाकीचं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या. मग त्यांनी ॲप्लिकेशन मागितले होते पूर्ण इंडियामध्ये, सगळ्यांनी त्यांचे ॲप्लिकेशन पाठवले. आणि ॲप्लिकेशन याच्यासाठी होते की गुरुश्रेष्ठ अवॉर्ड 2022 2022चा गुरुश्रेष्ठ अवॉर्ड याच्यासाठी नामांकन पाठवलं. आणि त्यामधनं मी देवाला खूप मोठे गौरव देते की त्यामधनं मला फर्स्ट विनर ऑफ गुरुश्रेष्ठ अवॉर्ड मिळालेला आहे. आणि देव खूप महान आहे की पूर्ण इंडियामधनं इतके स्टेट्स आहे, तुम्हालाही माहिती आहे, स्टेट्समधनं एवढे डिपार्टमेंट आहे, एवढे CS स्टडी सेंटर आहे, एवढे कंपनी सेक्रेटरी होऊन गेलेले किंवा होत आहेत. आणि आम्ही कंपनी सेक्रेटरी CS स्टडी सेंटर वगैरे चाललो होतो. आणि त्यामधनं मी लॉ फॅकल्टीमधनं
फर्स्ट विनर म्हणून माझं नाव देवाच्या कृपेने त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. या जानेवारी महिन्यामध्ये 11-12 तारखेला दिल्लीला येण्या जाण्याचं तिकीट पण त्यांनीच बुक केलेलं आहे. आणि राहण्याची खाण्याची हॉटेलची सुविधा पण त्यांनीच केलेली, सगळं ते त्यांनाच करणार आहे. आणि एक छोटीशी साक्षी अजून मी एक सांगते, छोटी म्हणजे मोठीच आहे. मागच्या रविवारी दादा मी तर आले होते आणि डबे घेऊन आपण दानदशमान देतो, तर माझ्याकडे 500 रुपयेच होते. तर मी म्हटलं तर हे टाकू का नको, टाकू का नको, टाकले 500 रुपये त्याच्यामध्ये. म्हटलं प्रभू तू महान आहेस. आणि नंतर ना मला आत्ता कळतं की प्रभू खूप महान आहे. 500 टाकले आणि 50,000चा अवॉर्ड पण त्याच्यामध्ये आहे. तर देव खूप महान आहे, खूप अद्भुत गोष्टी आहे. परंतु वेळेच्या अभावी मी इथंच थांबते. सर्व गौरव मी देवाला देते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. नाही का, एक म्हणजे देवाची योजना असते. देवाने म्हणजे नाही का आम्हाला घर दिलं आणि लोक नाही का किती वर्ष EMI भरत बसतात, पण आमचं एका वर्षात देवाने सर्व कर्ज नील केलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि दुसरी साक्ष देतो म्हणजे आपण जर देवाच्या सेवकच्या कार्यासाठी नाही का वेळ दिला तर देव आपल्याला कधीच ऋणी राहत नाही. ज्यावेळेस सेल ग्रुपला मी जॉईन झालो आणि सेल ग्रुप घ्यायला लागलो तर नाही का देव सर्व मार्ग मोकळे करतो. आणि गावाकडे पण मला घर भेटलं आणि सर्व 1-1.5 लाखाचा चेक मला आला नाही का. तर सर्व गौरव देवाच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. या आंटींची साक्ष आहे. या सांगतात आहे की या गावाला गेल्या होत्या आणि त्या गावाकडून त्यांना गाडी पण भेटलेली आहे आणि गावाकडून त्यांना घरकुल पण येत आहे. त्यासाठी सर्व गौरव ते परमेश्वराला देत आहेत. देवाच्या नावाला धन्यवाद की ते लायसन्ससाठी धडपड करत होते, पण परमेश्वराने 8 दिवसांमध्ये त्यांचं लायसन्सचं काम केलेलं आहे आणि त्यांचा मुलगा ड्रायव्हर पण झालेला आहे. सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊ. जोरदार या साक्षींसाठी आपण टाळ्या वाजूया, जोरदार. प्रेज द लॉर्ड. साक्षीसाठी मी पण विचार करत होतो, कारण माझ्या जीवनात भरपूर साक्ष आहेत. तर सर्वप्रथम माझी साक्ष ही आहे की मी तुमच्यासमोर धरधाकड उभा आहे. आपण सगळ्यांच मला पाहत आहेत. हीच माझी साक्ष आहे, कारण की आत्तापर्यंत असे कित्येक लोक आहेत की ते आजचा दिवस पाहू शकलेले नाही आहेत. पण मी माझा देवावर एवढा विश्वास आहे की देवाने मला आत्तापर्यंत व्यवस्थित चालवलं. म्हणजे मी साताऱ्याहून पुण्याला आलो, ड्रायव्हिंग करत आलो. काल दादाने मी सांगितलं खूप ट्रॅफिक होते. माझ्या जिकडे हार्डली मला 2-2.5 तास लागतात, तिकडे मला 4-5 तास लागले. पण मी ठरवलं होतं की मला काही झालं तरी चर्चला जायचं आहे. रायशी मला म्हणाली होती की काय जायचं आता, डायरेक्ट जेवायलाच जायचं आहे का. म्हटलं चालेल, हरकत नाही, डायरेक्ट जेवायला जाऊ, पण जायचं म्हटलं. तर सर्वप्रथम तर हे की मला देवाने आत्तापर्यंत व्यवस्थित चालवलं आणि ह्यापुढे देव मला चालवणार. आणि माझी साक्ष अशी आहे की माझे मिसेस मगाशी साक्षी देत होती दिल्लीची. तर तिचे असं होतं की त्या दिवशी आम्ही ॲप्लिकेशन लास्ट डेटला करत होतो, ती सांगायचं विसरली. आणि ॲप्लिकेशन करायला म्हणजे रात्री मला वाटतं 9 वाजले होते. 9ला 5-10 मिनटं कमी होते. ते पूर्ण ॲप्लिकेशन तयार केली आम्ही आणि ती म्हटली आपण कुरिअरनी करू. तिला म्हटलं नाही, म्हटलं स्पीड पोस्ट फास्ट जातं, मी कोर्टाची कामे आम्ही स्पीड पोस्टनीच करत असतो, आपण स्पीड पोस्टनी करूया. मग आम्ही तिकडे दिलं वगैरे. तरी तिला पूर्ण विश्वास नव्हता. तिला म्हटलं अगं होईल, टेन्शन नको घेऊ, तू दे, पाठवून दे. म्हणजे कधी कधी काय असतं की देव म्हणतोय ना आपल्याला करा तर करून टाकायचं, पुढचा विचार करायचा नाही. दादा पण सांगितलं ना देवाने कर तर कर, इकडे तिकडे बघू नको. आणि माझं प्रोफेशनली एक अशी साक्ष आहे की लिटरली म्हणजे मी वकील आहे, भरपूर लोकांना माहीत असेल. तर माझी प्रॅक्टिस मोस्टली मुंबईला असते. मी साताऱ्याहून मुंबईला ट्रॅव्हल वगैरे करतो. तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वकिलांना की इकडे तिकडं केसेससाठी पळावं लागतं. पण माझं लिटरली माझ्या जीवनातली असं साक्ष आहे की मला घरी बसल्या बसल्या केसेस येतात. खोटं वाटेल पण खरं आहे. माझा मित्र आहे, त्याचे एक मॅटर होता. त्याने मला फोन केला, अरे एक केस आहे, तू लेगा क्या. मी म्हटलं हा घेईल ना, म्हटलं काय हरकत नाही. तर मी म्हटलं घेतली मी. आणि पण त्याच्यात असा प्रॉब्लेम होता की समोरची जी पार्टी होती की ती म्हणजे लेडी होती, ती म्हटली की मी डॉक्युमेंट देणारच नाही. मी म्हणजे ती कोणाला ऐकतच नव्हती. तर मी त्यांना फोनवर बोललो, ती म्हटली चालेल मी तुम्हाला देईल फायलिंग, म्हणजे देते डॉक्युमेंट. आणि नंतर म्हटली की माझ्या आईलाच भेटा तुम्ही. म्हणजे मला थोडंसं उडवडीची उत्तरे द्यायला लागली. पण मी म्हटलं यार काय, मी पण जरा थोडं टेन्शन आलो, कारण की तो मुलगा आला वगैरे, त्यांनी सगळे पैसे दिले.
माझ्या ज्युनियरला मी सांगितलं की घे पैसे वगैरे, पण म्हटलं आता पैसे तर घेतलेत, काम तर करायला पाहिजे. तर मी इकडनं मग गेलो मुंबईला आणि त्यांच्याशी मीटिंग वगैरे केली आणि प्रार्थना करत होतो, उपास प्रार्थना होती. मी म्हटलं की देवाला म्हटलं तर जर काम दिलं आहे तर पुढचं काम पण देव तूच करून घेणार माझ्याकडनं. तर मी त्या लेडीजशी जेव्हा त्या म्हणजे वयस्कर होत्या त्या आंटी त्या, तर ते जर थोडेसे साऊथ इंडियन टोनमध्ये एकदम फुल साऊथ इंडियन धक्का देत होते, असे ऐसा किया वैसा वगैरे वगैरे बोलत होते. आणि मी त्यांना फक्त बोलता होतं, त्यांना म्हटलं की आप मेरे पे विश्वास रखो. तो ते क्यों रखे विश्वास? मी बोललो मी येशू का प्रार्थना करता है. मी डायरेक्ट बोललो, मी खरं खोटं नाही बोलत. तो ते बोलते कि अरे आप यीशु का प्रार्थना, मैं भी यीशु का प्रार्थना करता है, मैं तो क्रिश्चियन हूँ, जन्म से क्रिश्चियन हूँ. तर मैं बोला देखो आपका कुछ बुरा नहीं होगा, आपको मैं आपका जो भी पैसा है वगैरह वो सब निकाल के देगा, बट आपको मेरे पे ट्रस्ट रखना पडेगा. तर मग त्याच्यानंतर ती लेडी तयार झाली. तर मी तिला फक्त काय सांगितलं की मी म्हटलं मी येशूची प्रार्थना करतो, मला खोटं लबाडगिरी करायची नाही आहे, जे असेल ते असेल. तर ती एकदम म्हणजे तिला विश्वास बसला त्या लेडीला. ती कोणत्याच वकिलाला, ती एका वकिलाकडे गेली होती, त्या वकिलाने तिला 5 लाख रुपये फी सांगितलेली, त्याच्यावर पण तिचा विश्वास नव्हता. पण म्हणतात ना देवावर जे विश्वास ठेवतात त्या व्यक्तीवर सगळ्यांचा विश्वास बसतो. आणि ती लेडीज आली पण कोर्टामध्ये आणि फायलिंग पण झाली आणि व्यवस्थितरित्याने काम पार पडलं. आणि मी नंतर ते डॉक्युमेंट पाठवत होती, मला ऑनलाईन फायलिंग करायची होती. तर डॉक्युमेंट मी म्हणलं सारखं मी कशाला फोन करू तिला. तर मी तिला फोनच केला नाही, पण व्हॉट्सअपला 2 दिवसानंतर मी पाहिलं तर तिचा मेसेज आला की स्वतःहून डॉक्युमेंट पाठवून दिले. आणि त्या दिवशी माझा उपवास होता, तर मी म्हटलं अरे देवाला धन्यवाद की स्वतःहून तिला देवानी ताबा घेतला आणि स्वतःहून तिने डॉक्युमेंट पाठवले. तर हेच आहे की आपण देवावर विश्वास, आपण बऱ्याच वेळा आपण म्हणजे फिरतो आपण समाजामध्ये, तर येशूचं नाव सांगायला आपण घाबरतो लिटरली, म्हणजे काय त्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. बट माझा असा अनुभव आहे की हा आत्ताची लिटरली आत्ताची 15 दिवसापूर्वीची म्हणजे 8-15 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे ही. तर आपण मला हे सांगायचं आहे की आपण पण येशूचं नाव बिनधास्त सांगितलं पाहिजे न घाबरता. कारण की जे आपल्याला येशूने दिले ते आपण दुसऱ्यांना पण दिलं पाहिजे. काय आपल्याला काय दुसरं काय द्यायचं नाही, पैसा वगैरे, आपल्याला फक्त येशू द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की देवाने ही संधी दिली. चर्चमध्ये माझा पहिला दिवस होता, ज्या दिवशी आपल्या चर्चचा वर्धापन दिन होता. मला माहीत नाही किती जणांना ते वचन आठवत आहे. त्यावेळेस एक पास्टर होते, या ठिकाणी ते वचन सांगत होते. त्यांनी सांगितलं होतं की देवाने 2021मध्ये गुड थिंग केलेल्या आहेत, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि 2022मध्ये ग्रेटर थिंग होणार आहेत. किती जणांना आठवते माहीत नाही, परंतु ते वचन, देवाचे ते शब्द आमच्या दोघांच्या जीवनासाठी खरोखर खूप आशीर्वादाचे झाले. आणि आम्ही ज्यावेळेस ते शब्द इथून घेऊन गेलो, घरी जाऊन आम्ही त्यावरती प्रार्थना केली, देवाला विचारलं की देवा, आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत चांगल्या गोष्टी भरपूर झाल्या, आम्ही पाहिल्या, पण आता उत्तम गोष्टी आम्हाला पाहायच्या आहेत. आणि खरोखर देव आपला हा विश्वासू आहे. देवाने त्याच रात्री मला वचन दिलं की मी तुला उत्तम मेंढपाळ देईल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने खरोखर अद्भुत रीतीने देव आमच्याशी बोलला. देवाने आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला मेंढपाळ देईल. त्यानंतर देखील आम्ही मनुष्य आहोत, आम्ही त्यानंतर देखील थोडंसं विश्वासामध्ये इकडे तिकडे झालो, परंतु आपला प्रभू खरोखर विश्वासू आहे. त्यानंतर जसं आम्ही चर्चला यायला लागलो, दिवसेंदिवस आम्हाला आमच्यामध्ये उन्नती जाणवायला लागली. आणि खरोखर देवाने एक अद्भुत उत्तम मेंढपाळ, उत्तम म्हणण्यापेक्षा मला तर वैयक्तिकरित्या असं वाटतं की उत्तम नाही, की ज्या गोष्टीसाठी शब्द नाही असे मेंढपाळ देवाने आम्हाला दिलेत. आणि खरोखर दादा आमच्या जीवनासाठी एक प्रेरणास्थान म्हणायला देखील हरकत नाही. कारण ज्या दिवशी आम्ही आलो त्यावेळेस दादांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवून सांगितला की देव तुमच्याद्वारे कार्य करत आहे, देव तुमच्याद्वारे कार्य करणारा आहे. आणि खरोखर त्यावेळेस देखील आम्ही तो शब्द विश्वासाने घेतला, विश्वासाने शब्द घेऊन गेलो आणि आम्ही जाऊन प्रार्थना करत राहिलो. त्यानंतर दादांनी एक सिरीज चालू होती त्या टायमिंगमध्ये, एक योद्ध्याचं जीवन कसं असतं त्याप्रमाणे. आणि आम्ही येत गेलो, आम्ही देवाचं वचन स्वीकारून विश्वासाने ते वचन घेऊन गेलो, स्वीकारलं. आणि त्याप्रमाणे आम्ही देवाला रोज विचारायचो की देवा, जर तू आम्हाला या ठिकाणी एका उद्देशाने आणलेलं आहे, आम्हाला वाघोली या ठिकाणी तू एका उद्देशाने घर दिलेलं आहे, वाघोली या ठिकाणी तू आम्हाला एका
आमच्या जीवनासाठी जसं ताईने आत्ता सांगितलं की आपल्या योजनांपेक्षा देवाच्या योजना महान असतात. दादांनी सांगितलं की दादांना गावाकडचं घर भेटलं, परंतु देवाने आम्हाला या ठिकाणी कुठल्या उद्देशाने आणलं यासाठी आम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली. देवाला म्हटलं तू आम्हाला योद्धा बनवत आहेस, ठीक आहे, पण योद्धा कशासाठी बनवत आहे, आम्हाला योद्धा बनवण्याचा मागचा तुझा उद्देश काय आहे. आणि त्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यानंतर दादांनी अनेक गोष्टींमधनं शिकवलं की दगडाला आकार दिल्याच्या नंतर दगड योग्य ठिकाणी आणला जातो आणि तो त्या ठिकाणी स्थिर केला जातो. आणि खरोखर देवाचे ते शब्द आमच्या जीवनासाठी, आमच्या दोघांच्याच नाही तर माझ्या संपूर्ण फॅमिलीच्या जीवनासाठी तो शब्द कार्यकारी झाला. आणि देवाने जसं दादांनी सांगितलं या ठिकाणी की तुम्ही हलणारे नाही, तुम्ही हलवणारे आहात. आम्ही विश्वासाने तो शब्द स्वीकारला आणि आम्ही चालत राहिलो. जसं आम्ही पुढे हळूहळू चालत राहिलो, आम्हाला आमच्या जीवनातून आम्हाला एक प्रेरणा भेटत गेली. आम्ही म्हटलं की देवा खरोखर तू आम्हाला उत्तम मेंढपाळ दिलेला आहे, आम्हाला तू असा चांगला मेंढपाळ दिलेला आहे की तो आम्हाला हिरव्यागार कुरणात नेणारा आहे, तो आम्हाला कधीही निराश करणार नाही. आणि या शब्दांनी जसे दादांचे शब्द यायचे ते शब्द आम्ही देवाच्या रूपाने, ताईंकडून जे शब्द यायचे ते देवाच्या रूपाने आम्ही ते स्वीकारले आणि विश्वासाने चालत राहिलो. आणि खरोखर जसं आता मिशनरी कॅम्प झाला, देवाने एक अद्भुत रीतीने आम्हाला आशीर्वादित केलं. देवाने एक अद्भुत अभिषेक आमच्या जीवनामध्ये दिला आणि त्या अभिषेकामध्ये आम्ही प्रार्थना केली. देवाला म्हटलं की देवा, जो अभिषेक तो आम्हाला दिला आहे, आम्ही कधीही तो वायफळ जाऊ देणार नाही. आम्ही तो अभिषेक, त्या अभिषेकाचा उपयोग जर तू आम्हाला दिला आहे तर तोच आम्हाला इतरांपर्यंत घेऊन जायचा आहे, तर त्यासाठी तो आम्हाला पाठव. आणि खरोखर देव अद्भुत रीतीने त्याच्या वचनाद्वारे, ज्या मिशनरी मीटिंग झाली त्या मिशनरीच्या मीटिंगच्या द्वारे देव अद्भुत रीतीने आमच्या जीवनात कार्य करत राहिला. आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की देवाने चांगल्या गोष्टी केल्या, आता या नवीन वर्षामध्ये ग्रेटर थिंग करणार आहे. आणि खरोखर परमेश्वर आम्हाला या 2022 मध्ये देवाने आमच्या जीवनामध्ये ग्रेटर थिंग केलेल्या आहेत. आणि आमचं नक्कीच पुढचं आमचं जे जीवन असणार आहे, जसं दादांनी सांगितलं की जो अभिषेक तुला दिलेला आहे तो अभिषेक इतरांपर्यंत घेऊन जायचा आहे, जी भाकरी तुला दिलेली आहे ती तुला इतरांपर्यंत घेऊन जायची आहे. आणि खरंच नक्कीच आमचा विश्वास आहे की 2023 हे वर्ष आम्ही 2023 लोकांपर्यंत देवाची भाकरी घेऊन जाणार आहोत. सर्व गौरव मी प्रभू येशूच्या नावाला देतो. थँक्यू. देवाच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या कमरेमध्ये गॅप होता, मी 1 वर्ष चालत नव्हते, काही नव्हते. माझ्यासाठी दादांनी प्रार्थना केली आणि मी चालायला लागले, म्हणून देवाला धन्यवाद देते. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. परमेश्वराने वर्षाच्या शेवटी विशेष करून मला त्याची एक मोठी साक्ष म्हणून या ठिकाणी उभं केलं, त्याबद्दल त्याला कोटी कोटी धन्यवाद देते. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप आशीर्वादित गेलं. खरंच प्रभूचे आत्मिक आशीर्वाद माझ्यासोबत, माझ्या कुटुंबासोबत आहेत आणि देवाला मी धन्यवाद देते. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये म्हणजे मी स्कूलमध्ये जॉब करत होते आणि शाळा बंद असल्यामुळे मी घरीच होते. आणि त्याच्यानंतर मी विचार करत होते की आता परत जॉब सुरू करायचं, सगळं पहिल्यासारखं सुरू झालेलं आहे. आणि मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेले आणि ते होतं सर्व्हिस सेंटर. मी 10 वर्ष टीचिंग फील्डमध्ये काम केलं आहे आणि माझ्यासाठी खूप मोठं टर्निंग पॉईंट होता की सर्व्हिस सेंटरला जॉईन करणं किंवा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणं. कारण त्या ठिकाणी पूर्ण कम्प्युटरवर काम होतं आणि शाळेतसुद्धा पेपर टाईप करायचे म्हटल्यावर मी माझ्या फ्रेंड्स ज्या टीचर आहेत त्यांच्याकडून टाईप करून घ्यायचे. आणि मी त्या ठिकाणी गेले आणि एका टीचरला त्या पोझिशनवर CRA म्हणून घेणं इम्पॉसिबल गोष्ट होती. 3 राऊंडमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन पण झालं आणि मी घरी आल्यावर मलाच वाटत नव्हतं की हे कसं घडलं. आणि मी म्हणत नाही मी टीचिंग फील्डमधून आहे, मी या क्षेत्रामध्ये नाही घुसायचं. पण मनात विचार आला, मिस्टरांकडून कन्फर्मेशन मिळालं, जर देव तुला त्या ठिकाणी घेऊन जाते तर परमेश्वर काहीतरी काम करणार आहे. आणि माझ्यासोबत सोनाली पण माझ्यासोबत आहे, त्या ठिकाणी कौशिक सर पण आहेत जे आपल्यामध्ये आहेत ते. आणि देवाच्या नावाला मी धन्यवाद देते की त्या ठिकाणी आम्ही काम करत असताना मी एकच एम घेऊन त्या ठिकाणी गेले होते की प्रभू तू या ठिकाणी घेऊन आलास तर तू तुझं काम कर. मागच्या वर्षी दादांनी टीचर ट्रेनिंगमध्ये एक विषय शिकवला होता की तुम्ही कोण आहात हे तुम्ही ओळखा.
आणि मी स्वतःला तर एक चांगली टीचर मानतच होते, पण मी त्यावेळेस जाणलं की मी चांगली देवाची सुवार्ता सांगू पण शकते. आणि मग मी विचार केला की परमेश्वराने मला त्याची सुवार्ता सांगण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेला असेल. 9 ते 10 तास बाहेर काम करणं माझ्यासाठी इम्पॉसिबल गोष्ट होती, म्हणजे मुलीला घरी ठेवून किंवा घरचं आवरणं या सगळ्या गोष्टी. पण मागच्या वर्षीच दादांनी परत ती टीचर ट्रेनिंग जे आमचं होतं त्याच्यामध्ये फर्स्ट मीटिंगमध्येच आम्हाला शिकवलं की आपलं ॲन्युअल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे किंवा वार्षिक नियोजन कसं असलं पाहिजे. आणि खरंच मी धन्यवाद देते दादाताईंच्या जीवनासाठी की ते वेळोवेळी वचनांच्या द्वारे शिकवत असतात आणि ते वचन पूर्ण वर्षभर आमच्या जीवनामध्ये काम करत असतं. आणि त्या गोष्टींद्वारे मी अप्लाय करत गेले जीवनामध्ये. आणि पूर्ण फेब्रुवारी 2/2022 मी माझं जॉब जॉईन केलेला होता. ह्या 2 फेब्रुवारीला 1 वर्ष कंप्लीट होतील. पण देवाच्या नावाला धन्यवाद देते की तिथं काम करत असताना अनेक ज्या मुली आहेत त्यांना खरंच ख्रिस्ताची गरज होती, ख्रिस्ताची ओळख करण्याची गरज होती. परमेश्वराने खूप मोठी संधी, खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला त्या ठिकाणी दिला की देवाचं नाव त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट किंवा सगळ्यात मोठी साक्ष ही आहे की म्हणजे इतके पण फेस्टिवल झाले, 1 वर्ष आम्ही काम केलं त्या ठिकाणी, इतके फेस्टिवल झाले, कोणतंच फेस्टिवल इतका म्हणजे चांगलं सेलिब्रेट त्या ठिकाणी झालं नाही. पण आम्ही त्या ठिकाणी 24 तारखेला ख्रिसमस पार्टी म्हणून ठेवलं होतं. त्या ठिकाणी आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही कसं त्या ठिकाणी देवाचं वचन घेऊन जाणार आहोत. पण परमेश्वराने त्या ठिकाणी 30 लोकांमध्ये देवाची सुवार्ता घेऊन गेला, 30 लोकांमध्ये देवाचं वचन घेऊन गेला, 30 लोकांमध्ये आम्ही देवाची पुस्तकं वाटले, देवाचं बायबल, छोटं जे बायबल आहे ते वाटलं. आणि खरंच त्यांनी पण इतकं ते पॉझिटिव्हली घेतलं आणि परमेश्वर त्यांच्या पण जीवनात काम करत आहेत. कितीतरी लोक आपल्यामध्ये या ठिकाणी चर्चमध्ये येऊन गेले आणि परमेश्वर अद्भुतरित्या आमच्या दोघींच्या द्वारे त्या ठिकाणी देवाचं काम करून घेते. ही खूप मोठी साक्ष आमच्या जीवनामध्ये आहे की कारण HR मॅनेजर ह्यांचे परमिशन आम्हाला कुठलंही घ्यायची वेळ येतच नाही, कारण आम्हाला परमिशन देणारा तो जिवंत परमेश्वर आमच्यासोबत असतो त्या ठिकाणी. आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मोकळीकता देतो. म्हणजे आम्हाला कोणीही त्या ठिकाणी अडवत नाही. देवाची सुवार्ता सांगण्यासाठी, देवाचं गीत गाण्यासाठी, आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला गीत गातो किंवा कुठलंही फेस्टिवल असो तर आम्ही येशूचं गीत त्या ठिकाणी गातो. आणि एवढा मोठा कॅम्पस आहे तो 700 ते 1000 लोकांचा, त्यामध्ये परमेश्वर घेऊन जाते, तिथं देवाची सेवा करून घेते. म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि माझी दुसरी साक्ष अशी आहे की मी देवाकडे जगिक गोष्टी म्हणजे जास्त मला मागाव्याशा नाही वाटत, पण मी आत्मिक गोष्टी मागते की माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने, माझ्या मिस्टरांनी नाही का आत्मिक गोष्टींमध्ये उंच असावं. आणि गेल्या वर्षी ज्यावेळेस मला सेल ग्रुप देण्यात आला तर माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं जॉब करून सेल ग्रुप घेणं. पण माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली. ते पण 6 वाजता सुट्टी होतात, मी पण 6 वाजता सुट्टी होते. सुट्टी झाली की डायरेक्ट 7 वाजता आम्ही सेल ग्रुपला जातो, सेल ग्रुप घेऊनच 8 वाजता घरी येतो. आणि खरंच हे टाईम सेट करण्यासाठी परमेश्वराने जे सहाय्याने मदत केलं त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. तसंच आत्मिक लेव्हल परमेश्वर वाढवते, या स्टेपमधून पुढच्या स्टेपमध्ये परमेश्वर घेऊन जाते, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या घरामध्ये TV आहे, पण पूर्ण वर्षभर कधीच TV माझं चाललं नाही. देवाने माझ्या घरामध्ये मोबाईलवर देवाचे गाणं, देवाचे वचनं वाजवली किंवा ऐकवली, त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि प्रियांनो, मी तुम्हाला हे सांगत असताना इतका मोठा मला आनंद वाटतोय की आत्मिक जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला वाढवते. म्हणजे माझ्या मुलीची छोटीशी साक्ष मी तुम्हाला सांगते. मला नेहमीच वाटतं की तिने आत्मिक जीवनामध्ये वाढावं आणि मी तिला सांगत असते देवाबद्दल, सारखं वचनाबद्दल प्रोत्साहन देत असते. तर आता ह्या ख्रिसमसला ख्रिसमसच्या आधी 1, 2, 3 दिवस आमच्या जिन्याच्या खाली एक कुत्री आणि 6-7 पिल्लांना जन्म दिला.
आणि ज्यावेळेस मी पाहिलं तर मला खूप भीती वाटली की आता हे जे पिल्लं आहेत, कुत्री आहे ना, ही काहीतरी करणार, मी जॉबला गेल्यावर हिला चावणार वगैरे किंवा लेकरांना काही करेल. म्हणून मी ठरवलं की उद्याच्या उद्या सकाळी उठलं की ह्या कुत्रीला हाकलून द्यायचं, तिच्या पिल्लांसकट जिन्याखालून काढून द्यायचं, कारण दारात म्हणजे चांगली नाही आहे ती, जर चावली तर चांगलं नाही, असं डोक्यात माझ्या विचार आला. आणि सडनली दुसऱ्या दिवशी तिच्या मामाचा म्हणजे माझ्या भावाचा फोन आला आणि तो म्हणे, परी घरामध्ये तू फक्त ख्रिसमस ट्री लावला आहे, आम्ही तर जिजसची गव्हाणी पण बनवली आहे. तर ती काय म्हणाली, म्हणे मामा तू तर फक्त जिजसची गव्हाणी बनवली आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, आम्हाला तर जिजसनी कन्फर्मेशन दिलं आहे. कन्फर्मेशन हे की आमच्याकडे एक कुत्री जन्माला आली, तिला पिल्लं पण झालेत. म्हणजे बघ, आमच्याकडे आम्ही तिची सेवा करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला नाही का प्राणी पण दिलेले आहे. म्हणजे तिचं आत्मिक लेवल, खूप छोटी गोष्ट आहे ही, पण ती जी विचार करण्याची लेवल आहे ना, हे मला फार बरं वाटलं की तिच्या आत्मिक लेवल खूप छान आहे म्हणून. आणि आम्ही सगळेजण हसलो तिच्या ह्या गोष्टींवर. पण ती आतमध्ये आली ना, मग तिच्या पप्पांना सांगू लागली, पप्पा मम्मीला सांगा ते पिल्लांना आणि तिच्या बीचला अजिबात बाहेर काढायचं नाही, कारण तुम्ही लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताचा पण जन्म झाला होता आणि कोणाच तरी पण जन्म झाला आहे, आपण त्यांना असं हाकलून द्यायचं नाही, तिला राहायचं आहे तोपर्यंत राहू द्या. मला खूप छान वाटलं ह्या आत्मिक गोष्टी तिच्याकडून ऐकून. त्याबद्दल मी माझ्या जीवनाबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल किंवा माझ्या ऑफिसच्या ठिकाणी जे काही परमेश्वर नियोजन करत आहे, जे काही सुवार्थासाठी सहाय्याने मदत करत आहे, या सर्व गोष्टींचं गौरव केवळ आणि केवळ परमेश्वराला देते. थँक्यू. हालेलुया. सर्वात प्रथम मी माझी साक्ष नाही सांगत आहे, मी ज्या टीममध्ये काम करतो त्या टीमची मी पहिली साक्ष सांगतो. काही वर्षांपूर्वी मीडिया टीम होती. त्या मीडिया टीममध्ये फक्त मी आणि सतीश दादा आणि अमोल, आम्ही 3 जण काम करायचो. आणि काम एवढं असायचं की असं वाटायचं की नको बाबा आता पळून जाऊ या टीममधून. एवढं असायचं की स्पीकर लावण्यापासून साफसफाई करण्यापासून सर्व काम असायचं. पण असेच परमेश्वराने आम्हाला त्या टीममध्ये एकजुटीने काम करण्यासाठी शक्ती पुरवली, साह्य पुरवलं. आणि आज तुमच्या सर्वांच्या प्रेयरमुळं आमची मीडिया टीम लोकांपर्यंत प्रभूचं वचन घेऊन जातीये. आणि आमच्या मीडिया टीमतर्फे असंच आहे की जेवढं प्रभूचं नाव लोकांपर्यंत घेऊन जावं त्यासाठी तुम्ही प्रेयर करा अजून. आणि पहिलं काही नव्हतं असं यूट्यूब वगैरे काही नव्हतं, फक्त चर्चमध्ये चर्च व्हायचं. आणि आमची अजून अशी इच्छा आहे की प्रभूने आमचा उपयोग त्याचा गौरव करण्यासाठी पूर्ण जगामध्ये उपयोग करावा, अशीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि खरोखर परमेश्वर येणाऱ्या दिवसांद्वारे तुमच्या प्रार्थनेच्याद्वारे आम्हाला मीडिया टीमला प्रभूजी त्याचं गौरव करण्यासाठी उपयोगी करेल. सेकंड साक्ष अशी की माझ्या लाईफमधली, आपण सुखामध्ये असताना प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराला आपण धन्यवाद देतो, पण ह्या वर्षाच्या एंडमध्ये आपण दुःखी असताना, सुखी असताना, दुःखी असताना परमेश्वराने माझ्यासोबत एक बोलला की आपण परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. की आपण फक्त सुखामध्ये असल्यावरच परमेश्वराची आठवण करतो, बाबा माझं पेमेंट झालं, माझं हे झालं, परमेश्वरा तुला धन्यवाद. पण प्रत्येक सिच्युएशनमध्ये परमेश्वर आपल्यासोबत असतो. आणि परमेश्वर आपल्याला एक जसं की दादा वचनमध्ये सांगतात की परमेश्वर काही गोष्टींमध्ये आपल्याला तोडतो, पण जेव्हा आपल्याला तोडतो नंतर परमेश्वर असं आपल्याला बनवतो की आपण चमकणारे होतो. आणि खरोखर परमेश्वरा खूप. आणि अजून एक गोष्ट माझ्या मनाला एक गोष्ट खात होती की घमंड, इगो असं माझ्या मनाला खात होते. पण परमेश्वराने या वर्षाच्या शेवटी मला एवढं नम्र बनवलं की प्रत्येक गोष्ट नम्रतेने परमेश्वर मला चालवतोय आणि परमेश्वराचा गौरव करून घेते. सर्व साक्षींसाठी परमेश्वराचा धन्यवाद. प्रेज द लॉर्ड सर्वांना. खरोखर देव खूप महान आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो कार्य करतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होते. वर्षभर पूर्ण वर्ष गेलेलं आहे आणि वर्षाचा आज हा शेवटचा दिवस आहे. आणि पूर्ण वर्षभरात आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य देवाने केलेलं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये केलं आहे. तसं माझ्या जीवनामध्ये
बरंच कार्य देवाने केलेलं आहे. मी पहिले औरंगाबादला होतो आम्ही राहायला. औरंगाबादहून इथे पुण्याला आलो. पुण्याला येण्याचा उद्देश काय होता, कसा होता माहीत नव्हता. पण इथे आल्यानंतर ज्यावेळेस मंडळीची सहभागिता मिळाली, तिथे तसं नव्हतं जास्त. तर त्यानंतर मला कळायला लागलं की देवाची योजना किती महान आहे आणि देवानं मला इथं आणण्याचा उद्देश काय आहे. इथपर्यंत म्हणजे खूप विचित्र आणि खूप असा म्हणजे वाईट असा अनुभव बऱ्याच गोष्टीमध्ये आला सुद्धा. आणि देवाने अशा गोष्टी काही माझ्या जीवनामध्ये केल्यात की त्याचं जेवढं आभार मानावे तेवढं कमी आहेत. ह्या वर्षामध्ये आम्ही एका प्रोजेक्टला हात घातला आणि त्यामध्ये अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या आणखी पुढे येणार आहेत आणि देवाचा गौरव तो स्वतः करून घेणार आहे प्रत्येक गोष्टीतून, याची मला खात्री आहे. आणि त्या गोष्टी होत आल्यात. त्याच्यामध्ये भरपूर अडचणी आल्या, पण देवानं अद्भुतरित्या त्या सोडवल्या. लाखो रुपयाची गरज आम्हाला त्या प्रोजेक्टसाठी होती. ती गरज आमची अशी भागवली देवानं की आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही तेवढा पैसा उभा करू शकू. तेवढे पैसे आमच्याकडून उभे करून घेतले. रिसेंटली असं झालं की घरातले पैसे सगळे संपले आणि मला आता घर शिफ्ट करायचं होतं हडपसरून वाघोलीला. आणि इथे येण्यासाठी आता 1 तारखेला मला उद्या शिफ्ट करायचं आहे. आज सकाळपर्यंत माझ्याकडं 0 बॅलन्स होतं. मला पाहिजे होतं कमीत कमी पैसे, जेवढे मला इथलं घर भाडं द्यायचं होतं, पुढे त्यांना डिपॉझिट द्यायचं आहे, घर भाडं द्यायचं आहे, शिफ्टिंग करायचं आहे, सगळ्या गोष्टी होत्या. ते सर्व करण्यासाठी मी जो मनात आकडा धरला की मला एवढे कमीत कमी लागतील, मला जवळपास 10,000ची गरज होती. आणि अक्षरशः असं झालं की देवानं ते एवढं चमत्कारिकरित्या काम केलं की मला आतापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं नव्हतं की तेवढे पैसे येतील. परंतु 4 वाजताच पैसे अकाउंटला 10,000 म्हणजे 10,000च जमा झाले, कमी ना जास्त. आणि इथून पुढेही अपेक्षा आहे, म्हणजे माझा विश्वास आहे पूर्ण की देव मला प्रत्येक गोष्टीमध्ये चालवेल आणि जिथे पडेल मला तिथे तो सावरेल. सर्व गोष्टींसाठी मी देवाला गौरव देतो.